थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल होणार आहेत। ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। यावेळी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती आहे। या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान सोमनाथ सूर्यवंशींची हत्या करणाऱ्यांना सजा द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आणि त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळेल का हे पाहणे यानंतर अतिशय महत्त्वाचं ठरतंय। तर थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल होणार आहेत। ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। यावेळी राज्यातील प्रमुख नेते त्यांच्यासोबत उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती मिळते। तर सूर्यवंशी कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी राहुल गांधी थोड्याच वेळात परभणीमध्ये दाखल होणार आहे। परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेतील, त्यांना सांत्वना देतील आणि त्यानंतर राहुल गांधी नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार। तर आत्ताची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या या स्क्रीनवरती। या क्षणाची महत्त्वाची बातमी, राहुल गांधी हे परभणीकडे रवाना झालेले आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी हे परभणीकडे निघालेत आणि आताची थेट दृश्य आपण पाहू शकतो। तर परभणीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली होती आणि ती हत्या करणाऱ्यांना सजा मिळावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। तर आपण या क्षणाची महत्त्वाची अपडेट पाहतोय। थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल होणार आहेत। या ठिकाणी ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील, त्यांना सांत्वना देतील। त्यानंतर राहुल गांधी नेमकं सत्ताधाऱ्यांविरोधात काही बोलतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, थोड्याच वेळात राहुल गांधी परभणीमध्ये दाखल होतील, काय अपडेट आहे? ते राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांच्या घरी आहे ते दाखल होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी काँग्रेसचे सर्व नेते देखील आहेत ते दाखल झाले। प्रणिती शिंदे असेल, बाळासाहेब थोरात असेल, अमित देशमुख, हे सर्व जे नेते आहेत हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कारण की परभणीच्या घटनेवर एकदम निषेध आहे तो नोंदवला होता। त्यानंतर नितीन राऊत हे स्वतः या ठिकाणी अगोदर आले होते आणि त्यानंतर या सगळ्या घटनेची पाहणी केली होती आणि विधानसभेमध्ये देखील आहे त्यांनी प्रस्ताव उपस्थित केला होता। आणि आता देखील राहुल गांधी स्वतःच या घटनेसंदर्भातली आहे सर्व माहिती घेण्यासाठी कुटुंबियांची भेट घेतात आणि त्यानंतरून नेमकं विरोधकांवर काय हल्लाबोल करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की राहुल गांधी असतील, या त्यानंतरून अमित शहाचं वक्तव्य असेल, यानंतर काँग्रेस आहे ते आक्रमक झालेलं पाहायला मिळत होतं आणि त्यानंतरून आज राहुल गांधींचा अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे तो होताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर राहुल गांधी आहे हे निळ्या कलरचं टी शर्ट आहे ते देखील घालून आलेलं पाहायला मिळतं। कारण की हे सगळे भीम अनुयायी होते आणि या भीम अनुयायांच्या भेटीसाठी येताना त्यांनी निळ्या कलरचं टी शर्ट देखील आहे ते परिधान केलेलं आणि सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेट घेतात आणि त्यानंतरून नेमकं सत्ताधाऱ्यांवर काय हल्लाबोल करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। नक्कीच, धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। थोड्याच वेळात राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल होणार आहेत। सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते विरोधकांबद्दल काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एरवी पांढऱ्या शर्टमध्ये दिसणारे राहुल गांधी आज निळ्या शर्टमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण भीम अनुयायांची ते भेट घेणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निळ्या कलरचा शर्ट परिधान केल्याचं बोललं जात आहे। तर थोड्याच वेळात सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत, त्यांना सांत्वना देण्यासाठी आज राहुल गांधी हे परभणीमध्ये थोड्याच वेळात दाखल होणार आहे। तर आताची ही थेट दृश्य आपण पाहतोय। काहीच वेळापूर्वी राहुल गांधी हे परभणीकडे जाण्यासाठी निघालेत आणि परभणीमध्ये पोहोचल्यानंतर ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। काय ते या सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांवरती ते काही टीका करतात का, त्यांच्याविषयी त्यांचं काय वक्तव्य असतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी परभणीमध्ये दाखल होत आहेत। या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आपण पाहतो गेल्या काही दिवसांपासून राजकीय मंडळी ही एक एक करून परभणीमध्ये दाखल होते। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली जाते नेत्यांकडून। त्यानंतर विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर टीका करताना देखील पाहायला मिळतात। तर आपण पाहतोय राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेत। आताची थेट दृश्य तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता। स्टील खाली घ्या। सरकार
कैमरे के सामने मत खड़े रहो। तर आपण पाहतोय राहुल गांधी हे परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत। त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला नमन केलेलं आहे आणि त्यानंतर ते आता कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तिथून निघालेत। तर आताची थेट दृश्य परभणीमधून राहुल गांधी यांची आपण पाहतोय लाईव्ह, तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता। राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचले आहेत। तर काँग्रेसचे इतर नेते देखील त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर परभणीमध्ये प्रवेश केल्या केल्या त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी हे त्या ठिकाणी निघालेत। तर राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर नेमकं काय बोलतात, त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर ते कशा प्रकारे टीका करतात, त्यांच्याविषयी त्यांच्या विरोधात काही वक्तव्य करतात का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी माध्यमांशी बोलणं टाळलेलं आहे। तर आधी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला नमस्कार केलाय आणि तिथून तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, आपण पाहतोय राहुल गांधी हे परभणीमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांनी फोटोचा नमस्कार केलेला आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या फोटोला आहे ते अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटोला आहे ते अभिवादन केलेलं आहे। त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाच्या भेटीसाठी आहे ते राहुल गांधी आतमध्ये गेलेले। त्यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड या देखील सोबत पाहायला मिळतात। कारण की सर्वच काँग्रेसचे नेते आहेत ते सोबत आलेले आहेत। कारण की ज्या पद्धतीने सरकारने मदत केलेली आहे ती कुठेतरी त्याच्यावर चालमूल करू नका अशा पद्धतीचं कुटुंबियाने आणि ज्यांनी खरं तर सोमनाथला मारलेलं आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रामुख्याने मागणी आहे ती कुटुंबियांकडून केली जाते। त्यामुळे या सांत्वन भेटीमध्ये आहे सर्व घटनाक्रम आहे तो राहुलजींना सांगितला जाईल आणि त्यानंतरून राहुल गांधी आहेत ते माध्यमांशी बोलू देखील शकतात। कारण की त्यांची भूमिका आहे ते मांडतील। कारण की ज्या प्रकारे हे सगळे विटंबना झाली होती पुतळ्याची आणि त्यानंतरून एकच आंदोलन आहे ते पेटलं होतं आणि या आंदोलनामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज झाला होता आणि या लाठीचार्ज करणारे एक अधिकारी होते ज्यांनी खरं तर ही ऑर्डर देण्यात आली होती, त्यांना देखील आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केलेलं आहे आणि कुटुंबियांना देखील आहे ती मदत केलेली आहे। 10 लाखाची मदत आहे ती सोमनाथ देशमुख यांच्या कुटुंबियाला केलेली आहे आणि त्याचबरोबर शांतता जे बाळगणारे होते आणि यांच्यातील देखील एकाचा मृत्यू झाला होता आणि त्यांना देखील कुटुंबियांना 5 लाखाची मदत आहे ती सरकारच्या वतीने केलेली आहे। मात्र जी मदत केलेली आहे ती कुठेतरी तुटपुंजी मदत आहे अशीच एकच विरोधकांकडून टीका केली जाते आणि ज्या प्रकारे सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू आहे तो हार्ट अटॅकने झाला अशा पद्धतीने सांगितलं जात आहे। मात्र विरोधकांचं म्हणणं आहे की त्याच्यावर आहे ते मल्टिपल इंजुरी होत्या, त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीतच याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे जे कोणी यांना पोलिसांनी मारहाण केलेली आहे यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही प्रामुख्याने मागणी आहे ती विरोधी पक्षांची आहे। त्यामुळे नेमकी आता यामध्ये आणखी काही गुन्ह्यांवर कारवाई होती का हे देखील पाहणं गरजेचं आहे। महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की गावामध्ये देखील तणावाचं वातावरण गेल्या काही दिवसांपासून होतं आणि पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त होता। या ठिकाणी आज राहुल गांधी येत आहेत, कशा पद्धतीचं वातावरण आहे? गावकऱ्यांनी काही यावेळेस बोललेले आहेत का? राहुल गांधी फक्त कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि या राहुल गांधी नेमकी कोणाची भेट घेणार आहेत, काय अधिक सविस्तर माहिती? नक्कीच राहुल गांधी आहे ते कुटुंबियांची तर प्रथमतः भेट घेत आहेत, त्याचबरोबर या परिसरातले भीम अनुयायी जे सगळे आंदोलनामध्ये होते ते देखील या ठिकाणी दाखल आहेत। यांच्याशी देखील आहे ते राहुल गांधी संवाद करताना पाहायला मिळणार आहेत। कारण की काय नेमका घटनाक्रम होता हा प्रथमतः आहे तो राहुल गांधी यांच्याकडून समजून घेतला जाणार आहे आणि त्यानंतरून ते माध्यमांशी बोलतील। मात्र हा जो प्रकार सगळा झाला होता त्यानंतरून आहे ते शांततेमध्ये काही रॅली आहेत त्या निघाल्या होत्या, जिल्हाधिकाऱ्याला याचे निवेदन आहे ते देखील देण्यात आलं होतं। हे सगळं सविस्तर माहिती आहे ती मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये दिली होती। मात्र जो विरोधकांचा एकच प्रश्न आहे की याचा मृत्यू आहे तो कुठेतरी हार्ट अटॅकने झालेला नाहीये, पोलिसांच्या
मारहाणी झालेल्या आहे, कारण की अनेक लाठीचार्ज मोठ्या प्रमाणात झालं होतं आणि लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाले होते. त्यातला हा मृत्यू आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. तो सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला होता. मात्र ज्यावेळेस ही सगळ्या घटना घडली आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर आहे ते कुटुंबियांना कळवलं, असं कुटुंबियांचं देखील म्हणणं आहे. त्यामुळे यामध्ये ज्यांनी कोणी आमच्या मुलाला मारलं आहे त्या आईने रोष आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतो. त्याच्या भाऊ देखील सांगतोय की आम्हाला प्रथमतः कुठली माहिती आहे ती पोलिसांकडून दिली जात नव्हती, मात्र ही तुटपुंजी पद्धतीची मदत आहे आणि ह्या मदतीसाठी देखील आहे ते नाराजी कुटुंबियांकडून आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळते. त्यामुळे आता नेमकं राहुल गांधी काय बोलतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. बिलकुल, थोडं तुम्हाला थांबवतोय. पुन्हा एकदा आपण ही दृश्य प्रेक्षकांना सांगूयात की राहुल गांधी सध्या परभणीमध्ये आहेत. सूर्यवंशी कुटुंबियांचं ते सांत्वन करणार आहेत आणि यानंतर इथं जे भीम अनुयायी जमले होते, जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते, त्या सर्व आंदोलकांची देखील राहुल गांधी भेट घेतील, त्यांच्याशी देखील चर्चा करतील असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावेळी एक महत्त्वाची बातमी, राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी आणि त्यांचं सांत्वन करणार आहेत. पोलीस कोठडीत असताना यावेळेस सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. परभणीमध्ये संविधानाची तोडफोड करण्यात आली होती आणि बाबासाहेबांच्या या स्मारकाची तोडफोड झाल्यानंतर जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामध्ये सूर्यवंशी जे आहेत त्यांना पोलिसांनी अटक केली होती आणि यावेळेस पोलिसांच्या कोठडीत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आणि हा मृत्यू नेमका कसा झाला यावर अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना आता मात्र आपण बघतोय की राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आहे. अजित पवार, शरद पवार यांनी देखील यावेळेस सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलेलं आहे. तर सूर्यवंशी यांच्या आईनं यावेळेस सरकारनं जी 10 लाखांची मदत देऊ केलेली आहे ती मात्र नाकारली होती आणि राहुल गांधी इथं येणार आहेत, तर सूर्यवंशी कुटुंबीय यांची भेट घेणार आहेत असं यावेळेस त्यांनी म्हटलं होतं. हाच मुद्दा लोकसभेमध्ये देखील गाजला होता. राहुल गांधी आज आपण बघतोय यावेळेस निळं टी शर्ट घालून या गावामध्ये आलेले आहेत. सूर्यवंशी कुटुंबियांची ते भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करणार आहेत. सूर्यवंशी यांची पोलिसांच्या कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आपण बघतोय की आता ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सूर्यवंशी कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करत आहे. राहुल गांधी या ठिकाणी आले आणि त्यांनी थेट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी म्हणून त्यांचं घर गाठलेलं आहे. त्यांच्या घरात सध्या राहुल गांधी आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या आपण बघतोय सूर्यवंशी कुटुंबीय यांच्या भेटीसाठी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला आहे. परभणीमध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाची जी विटंबना झाली होती आणि यानंतर जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनामध्ये सूर्यवंशी जे आहेत ते सहभागी झाले होते असा दावा करण्यात आला होता. परंतु या आंदोलनानंतर जे आंदोलकांना पकडलं गेलं, इथं कोम्बिंग ऑपरेशन राबवलं गेलं असा देखील आरोप विरोधकांकडून करण्यात आला, जो आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोडून काढला. आणि यानंतर आपण बघतोय जाळपोळीमध्ये जे लोक होते त्यांमध्ये सूर्यवंशी होते असा देखील दावा या ठिकाणी विधानसभेमध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आणि म्हणूनच त्यांना अटक झाली होती. आणि या वेळेस अटकेत असताना सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. पोलिसांनी मारहाण केलेली आहे आणि म्हणून माझ्या मुलाचा मृत्यू झाला असं त्यांच्या आईनं आरोप करताना म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांना जे अधिकारी जे पोलीस कर्मचारी तिथं होते त्यांना सगळ्यांना तातडीनं सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी देखील यावेळेस आंबेडकरी अनुयायांनी केलेली आहे आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून द्या अशी मागणी करण्यात आली आहे. आणि आज आपण बघतोय की शरद पवार यांनी देखील याआधी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली होती, त्यांचं सांत्वन केलं होतं. अजित पवार यांनी देखील काल त्यांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलेलं आहे. आणि आज आपण बघतोय विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे आहेत ते या सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी इथं पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करतायत. सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता, त्यामुळे पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलेलं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे होते ते देखील या ठिकाणी प्रकाश आंबेडकर, वंचितचे प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांनी थेट सोशल केले होते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांनी हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे आहेत ते या ठिकाणी सोशल केले होते आणि प्रचंड मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला असं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं. तसा रिपोर्ट जो होता तोच प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आणि एकंदरीतच आपण बघतो हे सगळं प्रकरण जे आहे ते तापलं. पोलिसांनी इतकं मारलं की माझ्या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप देखील त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी आता राहुल गांधी परभणीमध्ये पोहोचलेले आहेत, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत, चर्चा करतायत, त्यांना दिलासा देत आहेत, त्यांचं सांत्वन करतायत. अर्थातच आपल्या मुलाला गमावल्यानंतर त्यांच्या आईनं देखील सरकारच्या विरोधात, पोलिसांच्या विरोधात आक्रोश केला होता आणि यावेळेस सगळ्या ज्या पोलीस अधिकारी ज्या आहेत त्यांना बडतर्फ करा, निलंबित करा, तातडीनं सेवेतून त्यांना बाहेर काढा अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली होती.
परंतु आपण बघतोय की आता हे प्रकरण जे आहे ते तापल्यानंतर राजकीय दृष्ट्या हे प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलं होतं. आज राहुल गांधी थेट दिल्लीहून या ठिकाणी आलेले आहेत आणि सूर्यवंशी कुटुंबीय यांचं ते सांत्वन करणार आहेत. आणि आज राहुल गांधींच्या सोबत राज्यातले काँग्रेसचे सगळे दिग्गज नेते देखील उपस्थित आहेत. नाना पटोले, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार असे सगळे महत्त्वाचे नेते, तसंच प्रभारी रमेश चन्नितला हे देखील यावेळेस राहुल गांधींसोबत थेट परभणीमध्ये पोहोचलेले आहेत. परभणीमध्ये जाऊन त्यांनी या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे. शरद पवारांनी देखील या प्रकरणी सरकारनं लक्ष घालावं, या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. आणि त्यानंतर आपण बघतोय की आता राहुल गांधी इथं आलेले आहेत. अर्थातच हा सगळा हे जे सगळं प्रकरण होतं ते लोकसभेत देखील गाजलं होतं. या प्रकरणावरून अनेक ताशेरे देखील ओढले गेले होते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी इतक्या मोठ्या पद्धतीनं मारहाण का केली आंदोलकांना असा प्रश्न उपस्थित झाला होता. इतकी मारहाण केली की माझ्या मुलाचा मृत्यू झाला, त्यामुळे या सगळ्या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी त्यांच्या आईनं देखील केली होती. आणि आता राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन करतायत. केवळ बाबासाहेबांच्या स्मारकाची विटंबना झाल्यानंतर जे आंदोलन करण्यात आलं होतं, जे मोठ्या प्रमाणात आंदोलन परभणीमध्ये उभं राहिलं, त्या आंदोलनामध्ये आंदोलन करणारा सोमनाथ सूर्यवंशी जे होते त्यांचं पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाल्यानंतर या सगळ्या तपासावर, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आणि आता आपण बघतोय की सूर्यवंशी कुटुंबीय यांचं सांत्वन करण्यासाठी म्हणून राहुल गांधी हे सध्या परभणीमध्ये त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. त्यांच्या आईशी, त्यांच्या कुटुंबियांशी ते चर्चा करणार आहेत. या भेटीनंतर ते या आंदोलनामध्ये जे आंदोलक सहभागी झाले होते, जे आंदोलक या आंदोलनामध्ये उपस्थित होते, ज्यांनी रॅलीने भाग घेतला होता, त्या सगळ्या आंदोलकांसोबत देखील राहुल गांधी बातचीत करतील अशी देखील माहिती समोर आलेली आहे. एकंदरीतच परभणीच्या या सगळ्या प्रकरणानंतर तणाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता. राजकीय पक्षांनी देखील आंदोलन केलं होतं. मुंबईमध्ये देखील वंचितनं, भीम ब्रिगेडनं आंदोलन केलं. आणि यानंतर आता राहुल गांधी खुद्द या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा तापणार असं सध्या तरी दिसतंय. राहुल गांधी या कुटुंबियांची भेट घेऊन माध्यमांशी देखील संवाद साधतील अशी माहिती समोर आलेली आहे. ही भेट झाल्यानंतर जे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आंबेडकरी अनुयायी, त्यांच्यासोबत देखील राहुल गांधी भेट घेऊन चर्चा करणार आहेत. यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राहुल गांधी जे आहेत ते सध्या परभणीमध्ये पोहोचलेले आहेत. परभणीमध्ये राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबीय यांची भेट घेत आहेत. आणि या भेटीसाठी म्हणून राहुल गांधी आता परभणीमध्ये आलेले आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता असा आरोप करण्यात आला. आणि त्यानंतर आपण बघतोय राहुल गांधी स्वतः आता परभणीमध्ये आलेले आहेत. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग आम्हाला फोन करून सांगितलं अशी उद्विग्न प्रतिक्रिया यावेळेस सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनं दिली होती. आणि त्यानंतर आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यावर देखील त्यांच्या आईनं सडकून टीका केली होती. आणि आता आपण बघतोय 11 डिसेंबर रोजी जो हिंसाचार झाला होता त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं. परंतु या न्यायालयीन चौकशीवर आणि जी मदत सरकारच्या वतीनं सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना देण्यात आली होती ती देखील या कुटुंबियांनी नाकारलेली आहे. तर परभणीमध्ये 10 ते 15 डिसेंबर दरम्यान नेमकं काय घडलं, हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी या सगळ्या प्रकरणाचा उलगडा व्हावा अशी मागणी केलेली आहे. त्यांच्या आईनं माझ्या लेकराला मुद्दाम उचलून नेलं आणि उचलून नेऊन माझ्या लेकराला प्रचंड मारहाण केली आणि या मारहाणीतच माझ्या मुलाचा जीव गेला आणि जीव गेल्याचं फोन करून मला सांगितलं अशी प्रतिक्रिया दिली होती. आणि यानंतर आपण बघतोय सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे. आणि आज याच आंदोलनाची दखल घेत राहुल गांधी देखील सध्या परभणीमध्ये पोहोचलेले आहेत. 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन जे झालं त्याचे रिपोर्ट देखील समोर आले होते आणि या रिपोर्टमध्ये त्यांना मारहाण झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तसा दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केला. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना पोलिसांनी मारहाण केली असाही हा आरोप झाला होता. आणि त्यामुळे आपण बघतोय परभणी हिंसाचार प्रकरणात परभणी पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईवर देखील प्रश्न उपस्थित झालेले आहेत. बाबासाहेबांच्या स्मारकाची विटंबना झाली होती आणि त्यानंतर आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले होते आणि त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्याच आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला होता असा दावा यावेळेस प्रशासनाने केला.
सोमनाथ सूर्यवंशी जाळपोळीच्या घटनेमध्ये दिसले होते, म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सदनामध्ये माहिती देताना म्हटलं होतं. परंतु त्यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करू असं देखील त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आली, जी मदत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आईनं नाकारलेली आहे. तसंच या प्रकरणी 10 ते 15 डिसेंबर दरम्यान नेमकं काय काय झालं, कोण कोण अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व होते, त्या सगळ्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे. आणि या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचं आश्वासन देऊन अद्याप नेमकं तुम्ही काय केलं असा प्रश्न देखील त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. आता राहुल गांधी या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलेले आहेत. अर्थातच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्यानंतर राहुल गांधी हे एरवी सफेद टी शर्ट घालून बऱ्याचदा आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये दिसलेले आहेत, परंतु आज आणि त्या वक्तव्यापासून राहुल गांधी हे मात्र निळं टी शर्ट घालून या ठिकाणी आलेले आहेत. अर्थातच आपण बघतोय आज देखील निळं टी शर्ट राहुल गांधी यांनी या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी येताना घातलेलं आहे. अर्थातच निळा रंग हा आंबेडकरी चळवळीचा रंग आहे आणि यावेळेस आपण बघतोय राहुल गांधी जे आहेत ते या ठिकाणी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. सोमनाथ यांना हार्ट अटॅक आला असं पोलिसांनी सांगितलं होतं, परंतु त्यांचा मृत्यू जो आहे तो मारहाणीमुळे झाला असा दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केला. वंचितनं देखील आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं केलं होतं आणि आज या सगळ्या आंदोलनानंतर या सगळ्या संतापाची दखल राहुल गांधींनी घेतली आणि ते या ठिकाणी परभणीत आलेले आहेत. काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते देखील यावेळेस राहुल गांधींसोबत. माझ्या मुलाला गंभीर मार बसलाय, त्याला अवघड ठिकाणी मारलं, डोक्याला मारलं आणि म्हणूनच त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या आईनं केला होता.